Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 350 कोटींचा घोटाळा, पुरावे दाखवत अंजली दमानी यांचा गंभीर आरोप, मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी. नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि कीटकनाशक फवारणी यंत्राची वाढीव दरानं खरेदी, टेंडर काढण्याआधीच पुरवठादारांना पैसे दिले, अंजली दमानी यांचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. नामदेव शास्त्रींनीच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करावी, भगवानगडावर जात पुरावे देण्यासाठी नामदेव शास्त्रींना आजच फोन करणार, दमानी यांचं वक्तव्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे पुरावे नष्ट करतायत अशी शंका, हत्या आणि खंडणीसाठी मुंडेंनीच आरोपींना पाठवलं होतं, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप, मुंडेंवर 302 लावण्याची मागणी. खंडणीच्या गुन्ह्यामुळेच हत्येचा गुन्हा घडला, भीतीपोटी लोक शांत होते, आता सर्वजण समोर येत आहेत. संदीप क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा, तर मुंडेंच्या चौकशीची मागणी करणार असल्याचंही वक्तव्य. धनंजय मुंडेंच्या दबावामुळे तपासावर परिणाम होत असेल तर प्रशासन जबाबदार, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. दमानिया आणि धस यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचीही मागणी. पुण्यातील महंत शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची मराठा आंदोलकांची मागणी, देहूतील भंडारा डोंगरावर 7 फेब्रुवारीला महंत शास्त्रींच्या कीर्तनाचं आयोजन. विष्णू चाटेनं टाकून दिलेल्या मोबाईलमध्ये हत्या प्रकरणातले पुरावे, धनंजय देशमुखांचा दावा, तर चाटेच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याची मागणी. नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज संतोष देशमुखांच्या कुटुंबाची भेट घेणार, नारायणगड आणि आम्ही देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार, 2 वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची चौकशी होणार, मागील 2 वर्षात धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री. वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरल्याची चर्चा, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंचं नाव न घेता निशाणा. राऊतांनी सकाळचं बोलणं बंद केलं तर काळी जादू बंद होईल, सामंतांचा निशाणा, तर तुम्ही जादू करत रहा, आम्ही पुरोगामी विचारानं मोडीत काढू, राऊतांचं उत्तर. संध्याकाळी 6 नंतर 76 लाख मतदान वाढल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला हायकोर्टाची नोटीस, प्रकाश आंबेडकरांनी स्वतः युक्तिवाद केला. महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत करणार, पंचनिर्णय वादावरून डबल महाराष्ट्र केसरी, चंद्रहार पाटील पुन्हा आक्रमक. काँग्रेसला आक्रमक आणि विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडू शकेल अशा प्रदेशाध्यक्षाची गरज, पक्षानं संधी दिल्यास पद स्वीकारणार, काँग्रेस नेते नितीन राऊतांची प्रतिक्रिया. माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीची नोटीस, 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश, स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार. ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा, 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर, कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी होते अटकेत. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न, राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट. स्टोरेज घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर, आतापर्यंत 10,848 तक्रारी दाखल, कोठडीतील आरोपींची ईडी चौकशी करणार. रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरेंचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू, आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडलं, अपघात की घातपात असा सवाल उपस्थित. पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या, संसदीय समितीची शिफारस, राजकीय मुद्द्यावर निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप. मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा, झोपडपट्टीतील दुकानदारांना कर भरावा लागणार, तर रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी उद्या सोडत, ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक निच्चांकी पातळीवर, एका डॉलरसाठी 87 रुपये मोजावे लागणार, खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल पुन्हा महागण्याची भीती. Cancer Healer Center, a new beginning.